नमस्कार. मागच्या 2-3 दिवसापासून जी आपली सिरीज चाललेली आहे, मजबूत इकॉनॉमी, मजबूत आर्मी, त्याच्यामागचं कारण आज आपल्याला ठामपणे सांगताना मला आनंद होतो आहे. लक्षात घ्या, मजबूत इकॉनॉमी, मजबूत आर्मी ही सिरीज मी सुरू केली होती. त्यामागचं कारण होतं करंट जिओपॉलिटिकल सिच्युएशन. आज मोदीजी परदेश दौऱ्यावर असताना अनेक विरोधी पक्ष वेगवेगळ्या कारणास्तव त्यांच्यावर कमेंट्स करतायत किंवा त्यांच्यावर आरोप करतायत की ते स्वतः बाहेर फिरायला गेले. त्यांचं क्लिअर स्टेटमेंट होतं की अनावश्यक परदेश प्रवास टाळा. ते आत्ता ज्या दौऱ्यांवर गेलेले आहेत ते अनावश्यक केलेले नाही आहेत, ते फिरायला गेलेले नाही आहेत. तर UAEमध्ये झालेले मोठे करार हे मी मागेही एका व्हिडिओमध्ये बोललो होतो की ज्यावेळेस आत्ता UAEवर पडलेले मिसाईल्स हे भारताच्या डिफेन्स सिस्टीमला सपोर्ट करणारे असू शकतात, भारताचं डिफेन्स एक्सपोर्ट्स वाढवणारे असू शकतात. त्यामागचं कारण सांगतो. आज ऑपरेशन सिंदूरच्या वेळेस ज्यावेळेस पाकिस्तानने भारतावर अटॅक केला त्यावेळेस भारतात कुठलाही ड्रोन मिसाईल त्यांचा पडला नाही. कारण आपलं आकाश हे जे डिफेन्स मिसाईल्स चं जे प्रोडक्ट आहे, सिस्टीम जी आहे ती एवढी स्ट्रॉंग होते की त्याच्याने आपल्यावर कुठलाही इम्पॅक्ट पडला नाही. दुबईवर आज एवढं सगळं असतानासुद्धा पडले, अमेरिकेचं पॅकिंग असतानासुद्धा मिसाईल्स तिकडे कोसळले आणि तिथं आर्थिक नुकसान झालेत. आता दुबई गव्हर्नमेंट आकाश डिफेन्स सिस्टीम आपल्याकडनं बाय करणार नाही का, हा सर्वसामान्य प्रश्न मी त्यावेळेस विचारला होता. आणि त्याच संदर्भामध्ये काल मोदीजींनी त्यांच्याबरोबर डिफेन्सच्या संदर्भात काही ॲग्रीमेंट केले, काही ऑइल रिझर्वच्या संदर्भात ॲग्रीमेंट केले, काही UAEची इन्व्हेस्टमेंट ही भारतामध्ये आणण्यासाठीचे ॲग्रीमेंट्स केले. ह्या सर्व गोष्टी कालच्या मोदींच्या दौऱ्यामध्ये झाल्या. तो आपल्या व्हिडिओचा पार्ट नाही, फक्त तुमच्या माहितीस्तव सांगतो आहे. मजबूत इकॉनॉमी, मजबूत आर्मी ह्या मागचं कारण हे होतं की लक्षात घ्या, एका देशाचा पंतप्रधान लाईक भारताचा पंतप्रधान ह्याला 2 लढायांवर लढावं लागतो. एक म्हणजे त्यांचं लोकल डोमेस्टिक पॉलिटिक्स आपण ज्याला असं म्हणू शकतो, म्हणजे भारतामध्ये होणारं इंटरनल पॉलिटिक्स, ह्याच्याशी तर मोदीजींना लढायचं आहेच. त्याबरोबर मोदीजींना जिओपॉलिटिकल सिच्युएशनवर पण लढायचं आहे. तुम्ही लक्षात घ्या, आत्ता आपण पेट्रोल डिझेल कन्झम्पशन, सोनं खरेदी याच्यावर आळा घालण्याचा जो मोदीजींचं स्टेटमेंट होतं त्याच्या मागचं अजून एक कारण मी आज तुम्हाला सांगतो. ह्या अनुषंगाने बघा, युद्ध चालू झाल्यानंतर जवळपास 1 महिना हार्मोस भारतासाठी खुलं होतं. भारताची जहाज येत होते, जात होते, पण अमेरिकेने काही कुरघोड्या करून ते देखील बंद पाडलं. चायना, आज अमेरिका चायनाच्या बाजूने, चायनाला भेटायला अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष चायनामध्ये गेलेत. ही गोष्टसुद्धा इंडियन इकॉनॉमीच्या दृष्टिकोनातून कशी, कारण माझं स्वतःचं मत असं होतं की देशाची आर्थिक परिस्थिती जशी वाढत होती त्या आर्थिक परिस्थितीला आळा घालण्यासाठी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी वेळोवेळी इंडियन इकॉनॉमी दाबण्याच्या दृष्टिकोनातून वेगवेगळी पावलं उचलले. जर मागच्या 1 वर्षामध्ये बघितलं तर टेरिफमुळे, युद्धामध्ये, ऑपरेशन सिंदूरमध्ये आपल्या इकॉनॉमीवर फरक पडलेला नाही हे बघितल्यानंतर ह्या युद्धामधून जो क्रूड ऑइलचा सप्लाय होता तो कंट्रोलवर करण्यासाठी, हार्मोन्समधून आपले जहाज येत होते ते बंद पाडण्यासाठी पर्यंत अनेक अशा गोष्टी झाल्या. त्या मोदींना त्याच्यावर ओव्हरलॅप करणं गरजेचं आहे. इवन माझा एक व्हिडिओ पण होता, अमेरिका इराणचं युद्ध आणि मध्यस्थी करणारा पाकिस्तान. कारण पाकिस्तान हा फक्त मध्यस्थी करण्याच्या दृष्टिकोनातून गेला होता, सेटलमेंट करण्याच्या दृष्टिकोनातून गेला होता. त्याला ते युद्ध बंद व्हावं न झालं त्याच्याशी काही हे नव्हतं, त्याला फक्त अमेरिकेच्या नजरेमध्ये मोठं व्हायचं होतं. पण भारताच्या दृष्टिकोनातून जर विचारात घेतलं तर भारताने अमेरिकेचं न ऐकता मध्यस्थी करताना एक न्यूट्रल लेवलवर मध्यस्थी करण्याचे प्रस्ताव भारताचे असणार आहेत. आणि भारत हा स्वतःच्या टर्म्सवर दोघांना एका टेबलवर आणेल हे शाश्वती
अमेरिकेला होती आणि अमेरिकेला साहजिकच आहे की हुशार सल्लागार नको होता. जसं आपण नेहमी म्हणतो की अर्जुनाचा सल्लागार कृष्ण होता तर दुर्योधनाचा कर्ण, तर त्यांना तो सल्लागार अपेक्षित होता. कृष्णसारखा सल्लागार त्यांना अपेक्षित नव्हता, म्हणून त्यांनी ते घेतलं नाही. परंतु जिओ पॉलिटिकल इम्पॅक्टमध्ये लक्षात घ्या, देशाचे 2 शेजार राष्ट्र ज्याच्याशी आपले संबंध किती सुदृढ आहेत हे सर्व जगालाच माहिती आहे. त्याच्यात एका राष्ट्राचा तुम्ही मिडिएटर म्हणून वापर करताय आणि दुसऱ्या राष्ट्राला प्रेसिडेंट व्हिजिट करताय. या सर्व गोष्टी जिओपॉलिटिकली हँडल करणं गरजेचं होतं. त्याच्यासाठी माननीय पंतप्रधानांनी ज्या काही स्टेप्स घ्यायच्या होत्या त्या घेऊन त्यांना चपराक दिली असं माझं मत आहे. मजबूत इकॉनॉमी मजबूत आर्मीमध्ये मला 2 प्रश्न विचारायचे होते, तर आजच्या या व्हिडिओच्या अनुषंगाने मी विचारतो आहे. त्याच्यातला पहिला प्रश्न माझा आहे, आपल्यापैकी किती लोक इक्विटी किंवा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करतात? त्यांनी मला कमेंट किंवा मेसेज करून कळवावं. एक. आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे, काय आपल्याला वाटतो का POK हा भारताने घेतला पाहिजे? ह्याचं उत्तर देण्यासाठीचा योग्य दिवस आपण निवडूया. आज आहे 16 मे. किती आपल्या सगळ्यांना 8 दिवस देऊया ह्या सगळ्या मॅक्झिमम लोकांपर्यंत हे 2 प्रश्न पोचवण्याचा. आणि आपण 25 मेला मी हे प्रश्न का विचारले यावर व्हिडिओ देऊया. आज इथंच थांबतो. स्वाभिमानाने बोलूया. मी मध्यमवर्गीय. नमस्कार. जय हिंद. जय महाराष्ट्र.